तर राज्यामध्ये माननीय आदित्य ठाकरेंसारखं तरुण नेतृत्व कुठल्याही पक्षामध्ये नाही या घडीला. अशा वेळेला आदित्यजी ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्र, ज्या वेळेला उद्धव साहेबांचा पक्ष अडचणीत आहे अशा वेळेला संपूर्ण महाराष्ट्र ते पिजून काढतायत. आणि त्यावेळेला खळा बैठक याचा अर्थ भारतीय बैठक, आणि ही भारतीय बैठकीवर ते बसून आपल्या सहकाऱ्यांबरोबर संवाद साधतायत. हा शिवसैनिकांकरता, आम्हा लोकांकरता अपूर्व असा ठेवा आहे. त्यामुळं या बैठकींना प्रचंड असा उत्स्फूर्त असा पाठिंबा आहे. तुम्ही सुरुवातीला बाळासाहेबांचं नाव घेताना हिंदू हृदय सम्राट असं म्हटलात, परंतु मुख्यमंत्री काल राजस्थान दौऱ्यावर होते आणि त्यांचे राजस्थानमध्ये हिंदू हृदय सम्राट एकनाथ शिंदे यांचं राजस्थानमध्ये स्वागत असे बॅनर लागलेले आहेत. असं आहे की भारतीय जनता पार्टीची ही अपरिहार्यता आहे. भारतीय जनता पार्टीची किती ही म्हणजे नामुष्की आहे. एक काळ हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला हयात होते त्यावेळेला त्यांनी नरेंद्र मोदींना हिंदू हृदय सम्राट म्हणून त्या ठिकाणी प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते होऊ शकले नाहीत. आता एकनाथ शिंदे हे जर बाळासाहेबांची बरोबरी करण्याच्या दृष्टीनं भाजपा बघत असेल तर भाजपाचा किती केविळपणा आहे किंवा भाजपाची किती वाईट अवस्था आहे हे यातून स्पष्ट होतं. पडळकर म्हणतात की हिंदू हृदय सम्राट त्यांना बोलणं काय वावग आहे, कारण गेल्या 2 वर्षांमध्ये पडळकरांना या महाराष्ट्रातली अशी काही 4-2 नावं आहेत त्यांच्याबद्दल मला प्रश्न विचारू नका. मुख्यमंत्री उदयपूरला राजस्थानला गेले होते, मात्र शिवसेनेचा जो उमेदवार आहे त्यांचा त्या उमेदवाराचा प्रचार न करता त्यांनी भाजपचा प्रचार करून ते परत आले. त्यांनी त्यांच्या उमेदवाराचा प्रचार केला की नाही केला हे मला माहीत नाही, परंतु भाजपाचा प्रचार केला आणि परत आले ही जर बातमी खरी असेल तर त्यांच्या पुढे दुसरा पर्यायच काय नाही. भाजपाच्याच कुबड्यांवर ते मुख्यमंत्री आहेत. त्यांचे आमदार किती, एक वेळा फक्त मुंबईमध्ये त्यांनी एकनाथ शिंदेंच्या अभिनंदनाचा बॅनर लावला. भाजपानं एकनाथ शिंदेंना गुडघ्यावर उभं केलं. देवेंद्र फडणवीसांची मुलाखत लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की खाजगीमध्ये एकनाथराव शिंदेंनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, तो बॅनर लावणं आमची चूक झालेली आहे. याचा अर्थ एक बॅनर लावणं किती त्यांच्याकरता अवघड आहे. त्यामुळं ते जे मुख्यमंत्री आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टी जे सांगेल ते त्यांना करावं लागणार. विधायक रोखून धरणं हे गैर आहे आता सर्वोच्च न्यायालय देखील बोलायला लागले. आम्ही हेच सांगतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना, संविधान आणि लोकशाही अडचणीत आहे. ही जी घटनात्मक पदं आहेत, मग राज्यपाल असतील, विधानसभेचे अध्यक्ष असतील, लोकसभेचे अध्यक्ष असतील, राष्ट्रपती असतील किंवा विविध पदं आहेत म्हणजे ईडीचे डायरेक्टर असतील किंवा त्यांचे जे प्रमुख असतील, CBIचे प्रमुख असतील, अशी अनेक पदं ही घटनात्मक पदं आहेत. घटनात्मक पदं आणि राज्यकर्त्यांनी निर्माण केलेली पदं ह्याच्यामधला फरक आहे. परवांच्या दिवशी एका RPIच्या कार्यक्रमामध्ये मी घटनात्मक पदांचा अर्थ काय तो सांगितला आहे. आणि म्हणून घटना बदलणं अवघड आहे, हे आपल्याला परवडणार नाही, हे भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं आहे. आणि म्हणून त्या घटनेच्या सगळ्या फांद्या तोडायच्या आणि घटना केवळ नावापुरसा एक बुंदा उभा करून ठेवायचा हा कुटील डाव आहे. त्यातलाच एक भाग आहे. घटनेमध्ये अशी तरतूद आहे की जो कोणी सत्ताधारी पक्ष असेल त्यांनी एखादा विधेयक किंवा एखादा ठराव राज्यपालांच्याकडे पाठवला तर तो नाकारण्याचा अधिकार राज्यपालांना नाही. घटनेमध्ये ही तरतूद आहे. राज्यपाल त्याच्यावर काही सूचना सुचवू शकतात आणि तात्काळ तो राज्याकडे परत पाठवू शकतात, परंतु राज्यपालांच्या सुचवलेल्या सूचना ह्या राज्यानं स्वीकाराव्या अशी घटनेमध्ये आणि कायद्यामध्ये तरतूद नाही. तर नाही जर वाटलं तर ते ताबडतोब तसंच पुन्हा त्यांनी पास केलेल्या सूचना ह्या नाकारून परत जसा होता तसा मसुदा संबंधित राज्यकर्ते हे राज्यपालांना पाठवू शकतात. आणि त्यावेळेला राज्यपालांना त्यांनी पाठवलेलं विधेयक असेल नाही ते एखादा मसुदा असेल हे मंजूर करणं हे त्यांच्यावर बंधनकारक आहे. घटनात्मक बाबी आपण सांगत आहात राज्यपालांच्या, मग सध्याचे जे राज्यपाल आहेत ते जे वागत आहेत त्याच्यामुळे कुठेतरी राज्यपाल या पदाला कुठेतरी गालबोट लागते का? गालबोट सोडा, काळीमा लावण्याचं काम तत्कालीन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेलं आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे गालबोट हा सौम्य शब्द होईल. संजय राऊतांनी पुन्हा एकदा एक कसिनोतला व्हिडिओ ट्विट केलेला आहे. याच्या अगोदर बावनकुळेंचा एक फोटो
कसिनो खेळताना केला होता. आता एक व्हिडिओ ट्विट केलाय. त्यांनी आवाहन केलं होतं की तुम्ही राजकारण करू नका, कुटुंबापर्यंत आमच्या येऊ नका. माझ्याकडे 27 फोटो आणि 5 व्हिडिओ आहेत. त्याच्यातला पहिला व्हिडिओ जारी केलाय ट्विटवर त्यांनी. असं आहे की असे व्हिडिओ जारी करून भारतीय जनता पार्टीला काय त्याचं सोयरसूतक असेल का? संजय राऊत ज्यावर ते बोलतात त्यावर ते नक्की त्यांच्याकडे ते पुरावे आहेत, नक्की त्यांच्याकडे व्हिडिओ आहेत. काय झालं किरीट सोमय्यांचे व्हिडिओ व्हायरल करून? काय झालं? काय पुढे काय झालं? किरीट सोमय्या उठाभाषा काढत होते ते बघितलं सगळ्या महाराष्ट्रानं. झाली कारवाई त्या लोकशाही न्यूज चॅनलच्या संपादकांच्यावर, कमलेश सुतारांच्यावरच झाली. यांच्यावर काय झाली? त्यामुळं माननीय अटल बिहारी वाजपेयी, माननीय लालकृष्ण अडवाणी, माननीय विजयराजे शिंदिया, माननीय मुरली मनोहर जोशी यांचा भारतीय जनता पार्टी आता राहिलेला नाही. त्यामुळं ते कशिनो खेळतात हे स्पष्टच आहे. परंतु संजय राऊतांनी सुद्धा कितीही जरी आदळापट म्हणण्या ते पुरावे दिले, आदळापट म्हणता येणार नाही, तरी भाजपा हे गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे. कोरोना काळातील 4 कोटीची जे काही हे आहे, 4 कोटीचं जे काही खर्च झालेला आहे त्याचा कुठेतरी हिशोब हा पालिकेकडे नाही आहे, मुंबई महानगरपालिकेकडे नाही, अशी आता माहिती समोर आली आहे. असं आहे की त्यावेळचे देशाचे पंतप्रधान कार्यालयानं किंवा पार्लमेंटनं किंवा केंद्र सरकारनं, पंतप्रधानांना म्हणण्यापेक्षा केंद्र सरकारनं म्हणणं उचित होईल, त्या वेळेला राज्यांना दिलेले आदेश, हे आदेश एकदा कुठंतरी संपूर्णपणे प्रसारित झाले पाहिजेत. पूर्णपणे केंद्र सरकारच्या आदेशानुरूप त्यावेळेला ज्या काही निर्णय घेतले गेले, ज्या काही खरेद्या झाल्या, ह्या केंद्र सरकारच्या निर्णयानुसार झाल्या. ते बंद कधी ठेवायचं, कोणतं एखादं संकेतस्थळ उघडायचं, कोणतं एखादं धार्मिक स्थळ उघडायचं, नाही उघडायचं, हे केंद्र सरकारच्या ऑर्डरप्रमाणे झालेलं आहे. त्यामुळं जर मुंबई महानगरपालिकेमध्ये या खरेदीची जर कुठं काही बिलं मिळत नसतील किंवा मिळत नाही, हे खोटं आहे, खरं काही नाही. आज सत्ता कोणाची त्यांच्या हातात आहे, त्यामुळे ते खरं बोलत नाहीत. अशा वेळेला संपूर्ण देशामधल्या महानगरपालिकेची चौकशी करण्याचं धाडस हे केंद्र सरकारनं दाखवावं, असं माझं आव्हान आहे. आमदार अपत्र सुनावणीचा अधिक काळ मागण्याची आता विधानसभा अध्यक्षांची तयारी आहे. न्यायालयाकडे ते अधिक वेळ मागणार आहे, कारण सुनावणी खूप लांबवली जात आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिवाळी अधिवेशनाचा जो काळ आहे 15 दिवसाचा, त्यामुळे देखील वेळ वाढेल. त्यामुळे ते पुन्हा एकदा न्यायालयात अधिक वेळ मागण्याची शक्यता आहे. मी सांगू का, या सगळ्या घटना म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे, एवढंच मी सांगेन. निर्लज्जपणाचा कळस आहे. काल आहे ना, ईडी चौकशी झाली 6 तास जवळपास किशोरी पेडणेकरांच्या. बोललो मी आता त्याच्यावर. तर नेमकं ठाकरेंच्या भोवतीनं जी लोक आहेत त्यांच्यावरती काही सूरज चव्हाण यांना पुन्हा एकदा समन्स आलं, अमोल कीर्तीकरांना पुन्हा एकदा समन्स आलं. आता अख्ख्या महाराष्ट्राला कळतंय कोणाला बोलवत आहेत. ममता बॅनर्जींच्या जवळच्याच लोकांना का बोलवत आहेत, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या जवळच्याच लोकांना का बोलवत आहेत. सोरेन, त्या सोरेनचं नाव काय, मुख्यमंत्री नाही, शिबू सोरेन यांचे वडील हेमंत सोरेन, मुख्यमंत्री हेमंत सोरेन, त्यांच्या बाजूच्याच लोकांना का बोलवत आहेत. त्यामुळं उद्धव साहेबांच्या बाजूच्या लोकांना का बोलवत आहेत याचं कारण, जर महाराष्ट्र हा भाजपाबरोबर नाही तर भाजपा 2024मध्ये केंद्रामध्ये हरलेली असेल, हे भाजपाला पक्क माहिती आहे. आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळच्या लोकांना त्रास देणं हे जाणीवपूर्वक सुरू आहे. स्थानिक पातळीचा प्रश्न आहे. काल पासून दौरा सुरू झाला आदित्य ठाकरेंचा, त्यामध्ये विक्रांत जाधव यांची उपस्थिती जी आहे ते दोडामार्ग पासून दिसते आणि ते पुढे राहणार. त्यामुळे चर्चा अशी सुरू झालेली आहे की कुठेतरी विधानसभेसाठी आता विक्रांत जाधव यांच्या लॉन्चिंगचे हे प्रयत्न आहेत का? पहिली गोष्ट, विक्रांत जाधवला लॉन्चिंग करायची गरजच नाही. त्यांनी स्वतःच्याच कर्तृत्वावर जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून जे काम केलंय रत्नागिरी जिल्हा परिषद, ते विरोधकांना सुद्धा मान्य करावं लागतं. किती चांगलं काम केलंय ते. तिसरी गोष्ट, त्याला माननीय आदित्य साहेबांनी आपल्या राज्याच्या कोर कमिटीमध्ये घेतलेलं आहे. त्यामुळं त्याचं कर्तव्य आहे की त्यांनी त्यांच्याबरोबर फिरलं पाहिजे. पण फक्त त्यांच्याबरोबर फिरणे त्याचं कर्तव्य नाही. तो आता संपूर्ण रायगडचा दौरा करून आला, पुण्याचा दौरा करून आला. परवांच्या दिवशी वरुण देसाईंनी त्यांना सांगितलं की आदित्य, आपल्या विक्रांत, तुम्ही जर मराठवाड्यात गेलात तर तुम्हाला लोक इतके उचलून धरतील, इतकं तुम्हाला पाठबळ देतील. त्यामुळं त्याला जर संपूर्ण महाराष्ट्र पाहण्याची संधी मिळत असेल तर त्यांनी जरूर कष्ट करावे, मेहनत करावी. हे वय आहे त्याचे कष्ट करण्याचे. त्यामुळं त्यांनी महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे. यालाच धरून असा प्रश्न आहे की भास्कर जाधव आपल्या मतदारसंघाचा मुलासाठी त्याग करणार का, अशी चर्चा सुरू आहे, किंवा मतदारसंघ बदलून घेणार आहे. हे खरं आहे का? भास्कर जाधवच्यात इतकी धमक आहे की आपला मतदारसंघ ठेवून दुसऱ्या मतदारसंघामध्ये निवडून येऊ शकतात. म्हणजे एवढी भास्कर जाधवच्याकडे धमक आहे. त्यामुळे त्यागबीग करायची काय गरज नाही आणि आवश्यकता पण नाही. नेमकं तुम्ही कुठल्या मतदारसंघासाठी इच्छुक, कुठल्या मतदारसंघासाठी? असं काय नाहीये. मी काय इच्छुक असं नाहीये, परंतु मी सगळ्या ठिकाणी उभं राहावं
आता असं आपण सर्वांचं मत आहे. यापूर्वी चिपळूण या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं हो, बऱ्याच काळ. मग त्यामध्ये 2 टर्म हा, मग त्या आणि जिल्हा मतदारसंघ- परिषद पण. त्या मतदारसंघासाठी इच्छुक विधान आहात का? भवनामध्ये तुम्ही म्हटलं होतात की माझी आता रिटायर्ड होण्याची वेळ आलेली आहे. मी खरं सांगायला गेलं तर 2019 सालीच निवडणुकीला उभा राहत नव्हतो. आजही मी उभा राहीन की नाही राहीन हे मला माहीत नाही. परंतु मी जे काही लढतोय ते सध्या महाराष्ट्रामध्ये जो काही राजकारणाचा खेळखंडोबा सुरू आहे, महाराष्ट्र एक सुसंस्कृत राज्य म्हणून संपूर्ण देशामध्ये नावारूपाला आलेलं राज्य आहे. त्याच राज्याचा चेहरा बदलण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागून जे लोक करतायत आणि भारतीय जनता पार्टी करते त्यांच्या विरोधात लढण्याकरता म्हणून मी आज मैदानामध्ये उभा आहे. निवडणूक लढणं न लढणं हा माझ्या डोक्यातला आजचा विषय काहीही नाही.